साधारण एक महिन्यापूर्वीच आम्ही शेवटच्या कॅम्पला गेलो होतो अरुणाचल प्रदेशमध्ये. ह्यावेळी आम्ही गेलो चीनच्या सीमेच्या अगदी खरोखर खूपच जवळ असणारं म्हणजे अंजॉ जिल्ह्यातलं हवाई नावाचं गाव. अगदी छोटंसं टुमदार गाव, चारी बाजूनी अगदी सुंदर दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगा. तिथे आम्ही काम सुरू केलं. कामाला तिथे गेलो तर तिथे त्या गावाचे पुढारी किंवा त्या गावाचा आधारस्तंभ, त्यांना नी सर असं म्हणतात, त्यांनी आमचं स्वागत केलं. कॅम्पला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अरुणाचल प्रदेशचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यात फक्त एकच महिला मंत्री आहेत. त्या आहेत विमेन आणि चाइल्ड वेलफेअरच्या मंत्री. त्यांनी माझ्यासाठी आणि नयनासाठी, त्या अंजॉ डिस्ट्रिक्टमध्ये जे लोक राहतात त्यातले बहुसंख्य लोक मिश्मी नावाच्या जमातीचे असतात. तर त्या मिश्मी जमातीचा असा खास सेरिमोनियल पेहराव होता, तो या मिनिस्टर महोदयांनी माझ्यासाठी आणि नयनासाठी पाठवला होता. तिथल्या गावकऱ्यांनी मला तो पेहराव घातला. आता खांद्याला एक अशी पिशवी देतात ते. नयनालासुद्धा तिथल्या महिलांचा पेहराव दिला. ते बघून इतकं बरं वाटलं की पहिले 2 तास तर आम्ही तो ड्रेस घालूनच आम्ही पेशंट बघितले. दिवसभराचं आमचं पेशंट बघण्याचं काम संपलं आणि नी सर म्हणाले की चला जरा तुम्हाला फेरफटका मारून आणतो. ते आम्हाला गाडीत बसून घेऊन गेले. हवाई गाव जे चारही बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, बर्फाच्छादित. तिथनं आम्ही निघालो. समोर बघितलं तर बरेचसे ढग जवळजवळ आमच्या नजरेच्या लेवलला होते आणि खूप ढग आमच्यासुद्धा खालच्या लेवलला होते. आम्ही जात असताना पाहिलं की हे सगळे ढग असे खालून जी सुंदर नदी वाहते त्या नदीच्या सरफेसवरती होते. त्याच्याकडे आम्ही बघत होतो. निसर म्हणले, एक डॉक्टर गंमत सांगू का? म्हटलं सांगा ना. ते म्हणले, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझी आई मला म्हणायची, बाळातलं माहिती आहे का हे ढग तिथे काय येतात? हे ढग असे नदीच्या सरफेसवर येतात पाणी पिण्यासाठी. अगदी मनसोक्त पाणी पितात आणि मग वर आकाशात जातात आणि पावसाच्या रूपात ते पाणी आपल्याला देतात. किती सुंदर कल्पना आहे. दुसऱ्या दिवशी नी सर आम्हाला म्हणाले, चला तुम्हाला जरा हवाई गावाच्या पलीकडे घेऊन जातो, एक इंटरेस्टिंग जागा दाखवायला. आम्ही गाडीमध्ये बसलो आणि नी सरांच्या बरोबर निघालो. ते आम्हाला घेऊन गेले काहो नावाच्या गावात. त्या काहो गावाच्या सीमेवरती असं फर्स्ट विलेज ऑफ इंडिया काहो अशी एक पाटी आहे. ह्याचं कारण असं की चीनची सीमा ओलांडून आपण भारतात आलो की पहिलं खेडेगाव लागतं ते म्हणजे काहो, म्हणून त्याला काहो द फर्स्ट विलेज असं म्हणतात. काहोला आम्ही पोचलो. काहोला पोचल्यावरती तिथे सगळीकडेच सैनिक दिसत होते. आर्मीचा मोठा प्रेझेन्स होता तिथे. असंख्य बंकर्स होते. एका बंकरमधनं एक सैनिकी अधिकारी बाहेर आला. त्याने आम्हाला सगळं समजावून सांगितलं. ते म्हटलं, ही नदी आहे ना, इथपर्यंतचा भाग म्हणजे आपण भारत. मग त्याच्या पुढे जी जागा दिसते त्याला नो मॅन्स लँड म्हणतात. तिथे एक छोटंसं असं घर होतं. ते म्हणले, हे घर म्हणजे जेव्हा फ्लॅग मीटिंग्ज होतात, म्हणजे दोन्ही बाजूचे सैनिकी अधिकारी जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते फ्लॅग मीटिंग त्या घरामध्ये करतात. आणि ती नो मॅन्स लँड संपल्यावर ती पलीकडे जे दिसते ते चीनमधली अशी छोटी छोटी घरं आम्हाला दिसत होती. काही गाड्या हल्ल्याचा भास होत होता. मी जरा बाजूला बघितलं तर बंकरमध्ये मला दिसलं एक असं प्रोफेशनल टेलिस्कोप लावलेला होता. मी बंकरच्या आतमध्ये गेलो आणि तिथल्या ऑफिसरला म्हटलं की मी ह्या टेलिस्कोपमधनं बघू का? मला तुम्ही नाही म्हणू शकता, कारण मला याची कल्पना आहे की फार सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. तुम्ही म्हणा नाही बघायचं, मी काही म्हणणार नाही. ते म्हणले, नहीं नहीं, आप इतनी दूर से आए हैं, पूना से आए ना यहाँ तक, देखो, ज़रूर देखो. इथं टेलिस्कोपमधनं बघितलं. व्यवस्थित घरं दिसायला लागली. गाड्यांवरचे नंबर प्लेटसुद्धा दिसले. मी बघत असताना तो अधिकारी मला म्हणाला, बस इतना ध्यान में रखो, जैसे आप उनको देख रहे हो ना, वो भी आपको देख रहे हैं. मी नुसताच हसलो. आम्ही काहोला पोचताना आम्ही ठरवलं होतं की 12 वाजता आपण परत निघायचं, कारण लांबचा पल्ला गाठायचा होता. सूर्यास्ताच्या आधी पोचायलाच पाहिजे होतं. एक 8-10 किलोमीटर काहोच्या अलीकडे नैना एकदम ड्रायव्हरला म्हटली, अरे अभी तो 12 बज गए, 12 बजे वापस निकलना था. ड्रायव्हर म्हटला, मॅडम 12 कहाँ बजे? तो 9:30 बजे हैं सिर्फ. मी माझा मोबाईल काढला, 9:30. नैनाला म्हटलं, अगं नैना 9:30 वाजले. ती म्हणली, नाही नाही,
माझ्या मोबाईलमध्ये 12 वाजलेत असं ती म्हणून मी परत माझा मोबाईल काढला तर माझ्याही मोबाईलमध्ये 12चा टाईम आला. मग माझ्या लक्षात आलं चीन आपल्या पुढे 2.5 तास आहे वेळेच्या बाबतीत. तर आम्ही चीनचा सिग्नल कॅच केला होता. बरंच अलीकडेच आमच्या मोबाईलवरती दुपारचे 12 वाजले होते. इतकंच नाही, आपली सगळी कनेक्टिव्हिटीचे सगळे सिग्नल्स असतात ते बंद झाले आणि 4-5 चीनमधल्या अशा सर्व्हिस प्रोव्हायडरची लिस्ट आली सिलेक्ट करायला. अर्थातच त्यातलं आम्ही सिलेक्ट काहीच केलं नाही. त्या सीमेपलीकडच्या खेडेगावाकडे बघितलं ना तर तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं जसं आम्ही इथे मिश्मी जमातीचे आहोत ना तसे बरेचसे मिश्मी जमातीचे लोक सीमेच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा आहेत. अर्थातच त्यांचा काहीतरी इन्फ्लुएन्स, काहीतरी प्रभाव इथल्या लोकांवरती पडत असणार. पण त्यांनी त्यांच्याकडनं मदत घ्यावी, पैशाच्या रूपात, अन्नाच्या रूपात, औषधांच्या रूपात. ह्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण तिथे पोचलं पाहिजे आणि आपण सतत तिथल्या लोकांना दाखवायला पाहिजे की तुम्हाला दुसऱ्यांकडनं मदत घ्यायची जरूर नाही, आम्ही आहोत, वी केअर फॉर यू. डोक्यामध्ये बुद्धी आणि शरीरात शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण अरुणाचल प्रदेशमध्ये सतत जात राहायचं हा आम्ही निश्चय केला होता. आता फेब्रुवारी 2025मध्ये आयकॅमची तारीख आम्ही ऑलरेडी ठरवलेली आहे. म्हणजे ही आरोग्यसेवा, ही नेत्रसेवा समाजापर्यंत पुरवण्याचा प्रवास आपण चालूच ठेवायचा हा अगदी दृढ निश्चय केला आहे आम्ही.